कार्यपद्धती मी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे असून आजच्या या सत्राला रिसर्च पर्सन प्राध्यापक डॉक्टर मुनघाटे सर हे आहेत। या रिसोर्स पर्सन प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर हे आहेत। सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते। रिसर्च प्रोजेक्ट या विषयावर ते या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत। डॉक्टर मुनघाटे सरांचा थोडक्यात मी आज परिचय करून देते। डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर यांच्या हे समकालीन मराठी समीक्षेतील एक प्रमुख नाव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते प्राध्यापक आणि मराठीचे विभाग प्रमुख आहेत। कादंबरी या त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे। त्याचबरोबर आदिवासी साहित्य, पूर्व विदर्भातील लोककला, नवोत्तरी साहित्यातील प्रवृत्ती या विषयावर त्यांची पुस्तके आणि शोध निबंध नावाजलेली आहेत। त्यांचे मार्गदर्शन मराठीतील ख्यातनाम समीक्षक डॉक्टर द.भी. कुलकर्णी हे होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉक्टर मुनघाटे सर 1992 ची PhD प्राप्त झाली आणि 57च्या उठावाच्या मराठी कादंबरीचे परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता। डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी नागपूरच्या लोकसत्ता दैनंदिनच्या संपादकीय विभागात सन 1991 ते 1993 या काळात नोकरी केली। या दरम्यान त्यांनी नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयात मराठीच्या पदव्युत्तर विभागात ते अध्ययन केले। 1996 ते 2013 पासून नागपूरच्या सेमिनरी हिल MSF या SFS या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते। 1913 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते मराठी प्राध्यापक म्हणून सध्या मराठी विभागाचे प्रमुख कार्यरत आहेत। 2015 ते 2017 दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत। 2019 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनात कार्यकारी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। 2019 ते 2021 या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। 1998 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मराठी विषयात एक PhD पदवीचे मार्गदर्शन म्हणून 17 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। 1857च्या सत्य आणि कल्पित विजय प्रकाशन नागपूर 1994, लंकेची पार्वती तनुजा प्रकाशन नागपूर 1997, संभ्रमाच्या पलीकडे तनुजा प्रकाशन नागपूर 2003, आदिवासी कादंबरी व इतर तनुजा प्रकाशन नागपूर 2005 व इतर आणि काही संपादन प्रसिद्ध आहेत। मान्यवर मराठी नियतकालिकेत सामाजिक व संस्कृत वाङ्मय विषयावर 300हून अधिक लेख प्रसिद्ध। मान्यवर संशोधन पत्रिकेत मराठी कादंबरी, आदिवासी साहित्य व लोक साहित्य विषयक संबंधून संशोधन पर निबंध प्रसिद्ध। भारतीय साहित्य अकादमीची प्रवास वृत्ती 2000, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को 2009 मध्ये झालेल्या विश्व मराठी परिषदेत आदिवासी साहित्य व या विषयावरील निबंध वाचण्यासाठी सहभाग। 2009-2015 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत। 2015 पासून भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे कार्यरत आहेत। 2020 पासून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले प्रकाशक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। 2021 पासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी विकास संस्थेवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लघु संशोधन प्रकल्प ख्रिस्ती धर्मतत्वाचा मराठी कवितेवरील प्रभाव 1999 ते 2001, विद्यापीठ अनुदान आयोगाचा महासंशोधन प्रकल्प झाडपट्टीतील रंगभूमीची चिकित्सक अभ्यास 2005-2007, विद्यापीठ अनुदान आयोगाचा महासंशोधन प्रकल्प झाडपट्टीतील खडी गंमत लोककलेचा चिकित्सक अभ्यास 2009 ते 2011, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाची झाडपट्टीतील संस्कृती व लोकरंगभूमी या प्रकल्पासाठी अभ्यासवृत्ती प्राप्त 2021। डॉक्टर मुनघाटे सरांना मी आमंत्रित करते। डॉक्टर मुनघाटे सर। नमस्कार, माझा आवाज ऐकायला येतोय ना? हा, येतोय सर। नागपूरच्या प्रख्यात श्री बिंजानी नगर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या संशोधन पद्धती कार्यशाळेचे मुख्य आयोजक
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे, त्याचप्रमाणे या आयोजन समितीचे सदस्य मराठी विभागाचे डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे, त्याचप्रमाणे इंग्रजी विभागाचे डॉक्टर अनिल शेंडे आणि या आठवडाभराच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आमचे मित्र डॉक्टर दत्तात्रेय वाटमोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि या कार्यशाळेत सहभागी सर्व संशोधक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम अभिनंदन करतो महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे आणि या आयोजन समितीचे. अतिशय महत्वाच्या अशा विषयावर त्यांनी ही उपयुक्त अशी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. वस्तुतः अशा प्रकारची कार्यशाळा प्रत्यक्षात व्हायला हवी, म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण ऑफलाईन म्हणतो, कारण या ऑनलाईन मध्ये खूप मर्यादा येतात. पण असो, आपण नुकतेच कोरोना साथीच्या संकटातून सावरलेलो आहोत, त्यामुळे आपण अशा प्रकारची सावध पावलं टाकून आपला शिक्षणाचा जो काही भाग आहे तो अशा पद्धतीने पूर्ण करतो आहोत. तर मला जो विषय दिलेला आहे तो आहे संशोधन प्रकल्प, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिसर्च प्रोजेक्ट म्हणतो. वस्तुतः प्रत्येकच संशोधन हे रिसर्च प्रोजेक्टच असतं, म्हणजे तो संशोधनाचा प्रकल्पच असतो. उदाहरणार्थ, बहुतांश विद्यार्थी पीएचडी करतात एखाद्या विषयात, प्राध्यापक पीएचडी करतात. पीएचडीचं संशोधन हे सुद्धा एक प्रकारे प्रकल्पच आहे. आणि विद्यापीठाला पीएचडीच्या पदवीसाठी जे सादर केलं जातं त्याला आपण प्रबंध म्हणतो. आणि तो प्रबंध म्हणजे तुम्ही केलेल्या संशोधन कार्याचा अहवाल असतो, तो रिपोर्ट असतो. एखादा विषय तुम्ही निश्चित करता आणि त्या विषयावरती तुम्ही जी काही संशोधन पद्धती अंगीकारलेली आहे त्या संशोधन पद्धतीच्या द्वारा तुमच्या हाती जे काही तथ्य येतात त्याचं विश्लेषण करतात, तुमची गृहीतकं असतात ती सिद्ध करता, आणि हे सगळं तुम्ही लेखी स्वरूपात नोंदवता, त्याला तुम्ही प्रबंध म्हणता. पण प्रबंध अस्तित्वात येईपर्यंत तुम्ही जे काही करता तोच संशोधन प्रकल्प असतो. आता आपल्याकडे प्रबंध हा शब्द आपण वापरतो आणि इंग्रजीमध्ये त्याला थिसिस म्हणतात. थिसिसचा खरा अर्थ अशा प्रकारचा छापील प्रबंध असा नाही. थिसिसचा खरा अर्थ सिद्धांत आहे. म्हणजे एखादा संशोधक जगासमोर एखादं थिसिस ठेवतो, याचा अर्थ तो त्याचं काहीतरी नवीन संशोधन ठेवत असतो. नवीन तत्वचर्चा, नवीन प्रमेय, नवीन सिद्धांत, याला थिसिस असं म्हणतात. आणि मराठीत त्याला प्रबंध असा शब्द योग्य शब्द आहे. पण अलीकडे आपण आपल्या शिक्षण कार्यामध्ये प्रबंध या शब्दाचा अर्थ मर्यादित केलेला आहे. प्रबंध याचा अर्थ संशोधनाच्या पदवीसाठी आपण सादर केलेलं जे काही बांधणी केलेला जो आपला एक बाड असतं त्याला आपण प्रबंध म्हणतो. खरं तर तो रिपोर्टचा भाग आहे. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारचं संशोधन जे असतं हे एखाद्या रिसर्च प्रोजेक्टचाच भाग असतो, संशोधन प्रकल्पाचाच भाग असतो. आणि आपण त्यांच्या ज्या लेखी नोंदी करतो आणि एखाद्या संस्थेला सादर करतो त्याला आपण प्रबंध असं म्हणतो. त्यामुळे एरवी संशोधन म्हणून सर्वसामान्यपणे आपल्याला जे काही या संशोधन कार्यातील घटक माहिती आहेत ते सगळे घटक या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये किंवा संशोधन प्रकल्पामध्ये अनुस्यूत आहेत, तेच आहेत. पण तरी सुद्धा विद्यार्थी जे संशोधन करू इच्छितात किंवा प्राध्यापक जे संशोधन करू इच्छितात त्यांच्यासाठी
संशोधन प्रकल्पाचं काय वेगळेपण असतं आणि त्याची काय कार्यपद्धती असते याविषयी मी आज तुम्हाला या माझ्या आजच्या व्याख्यानात सांगणार आहे. आणि ही कार्यशाळा असल्यामुळे आयोजकांनी मला काही प्रश्न मागितलेले होते. त्यानंतर 2 संशोधन प्रकल्पासाठी विषय मी सुचवलेले होते. तशा प्रकारचे विषय कशा प्रकारे आपल्याला हाताळता येतील, म्हणजे त्या विषयांवरती संशोधन प्रकल्प कसा राबवता येईल याची मांडणी किंवा याची चर्चा हे खरं तर आपल्या या कार्यशाळेचं स्वरूप असणार आहे, ते मी या ठिकाणी करणार आहे. संशोधन या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळतात. म्हणजे शास्त्रीय संशोधन ज्याला म्हणतो ते संशोधन असतं, जे केवळ मूलभूत संशोधन केलं जातं. किंवा दुसरे औद्योगिक क्षेत्रामध्ये काही संशोधन केलं जातं. आणि परत आपण भाषाविषयक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचं संशोधन असतं, सामाजिक शास्त्रामध्ये वेगळ्या प्रकारचं संशोधन असतं, आणि प्युअर सायन्स ज्याला म्हणतो आपण, शुद्ध वैज्ञानिक, त्यात वेगळ्या प्रकारचं संशोधन असतं. पण या अनेक प्रकारच्या संशोधनाचा जर विचार केला तर आपण त्याचे 2च भाग करू शकतो. एक म्हणजे सैद्धांतिक संशोधन आणि दुसरं उपयोजित संशोधन. जे सैद्धांतिक संशोधन असतं त्याला आपण मूलभूत संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे गणित किंवा पदार्थ विज्ञान किंवा रसायनशास्त्र यामध्ये काही संयुग असतील, काही पृथ्वीवरच्या घडामोडी असतील, त्यांचं जे संशोधन केलं जातं त्या संशोधनाचा पुढे उपयोजित संशोधनासाठी फायदा होत असतो. म्हणजे उपयोजित संशोधन हे प्रत्यक्ष काही वस्तूंच्या निर्मितीसाठी, प्रत्यक्ष सामाजिक उपयोगासाठी केलं जातं, पण त्याच्या मुळाशी जे मूलभूत संशोधन असतं ते संशोधन असतं. आणि अशा प्रकारचा विचार करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उदाहरणार्थ गणित हे एक प्रकारे मूलभूत संशोधनाचा हा विषय आहे. परंतु आकाशात जेव्हा आपण काही उपग्रह प्रक्षेपित करतो त्याच्या मुळाशी गणित या विषयामध्ये केलेलं मूलभूत संशोधन कारणीभूत असतं. किंवा आपण निरनिराळी संसाधनं वापरतो, आपण विद्युत वापरतो, आपण टेलिव्हिजन वापरतो, रेडिओ वापरतो, आपण आता या क्षणी जे काही संवाद करतो आहोत या गोष्टी वापर करतो. तर यामध्ये प्रकाश असेल, ध्वनी असेल, अशा मूलभूत गोष्टींचं संशोधन विज्ञानात होत असतं. म्हणून मूलभूत संशोधन हे मूलभूत असतं आणि त्याच्या आधारे उपयोजित संशोधन केलं जात असतं. आपल्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही संशोधन हे मूलभूत असतं आणि काही हे उपयोजित असतं. म्हणजे उदाहरणार्थ साहित्य कृतीचं मूल्यमापन करणे हा आपल्या वाङ्मयीन संशोधनाचा एक भाग असतो. परंतु आपल्याला जर मूल्यमापन करायचं आहे एखाद्या साहित्य कृतीचं, एखाद्या लेखकाच्या संपूर्ण लेखन कार्याचं मूल्यमापन करायचं जर आहे, तर त्यासाठी काही निकष आपल्याला आवश्यक आहे. मग हे निकष कुठून येतात? हे निकष कोण ठरवतात? वाङ्मयीन मूल्य ज्याला आपण म्हणतो, ही वाङ्मयीन मूल्य कोणती आहेत आणि वाङ्मयीन मूल्ये ही कोणत्या भूमिकेतून आपल्या पुढे येत असतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की या प्रश्नाच्या उत्तरासाठी हजारो वर्षांपासून संशोधक कार्यरत आहेत. म्हणजे आपण भारतीय साहित्यशास्त्र पाहिलं, त्यामध्ये रस सिद्धांत आहे, ध्वनी सिद्धांत आहे. म्हणजे त्या काळातील आपल्या प्राचीन साहित्य संशोधकांनी साहित्याचं मूल्यमापन करण्यासाठी साहित्यातील मूलभूत तत्व कोणते आहे त्याचा शोध घेतलेला होता. मग तो रसविचार असेल, ध्वनी विचार असेल. पुढच्या काळामध्ये आणखी जगामध्ये काही नवीन विचार प्रवाह निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ मार्क्सवाद असेल. मग मार्क्सवादी ही एक स्वतंत्र विचार पद्धती आहे. त्यांनी साहित्याचा आपल्या तात्विक भूमिकेतून स्वतंत्रपणे विचार केला.
आणि मग मार्क्सवादी साहित्य पद्धती कोणती आहे, संशोधन पद्धती याची मांडणी केली. म्हणजे एका बाजूला पारंपरिक भारतीय साहित्य शास्त्राची पद्धत जे आपण आपल्या MA च्या वर्गात शिकतो असं सिद्धांत, आणि दुसऱ्या बाजूला मर्ढेकरांनी सौंदर्य आणि साहित्य या त्यांच्या प्रबंधातून काही वेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्याला आपण थोडं आकृतीवादी सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे साहित्याची प्रतवारी, साहित्याची चिकित्सा, साहित्याचं मूल्यमापन करण्यासाठी साहित्याचं मूलभूत तत्व कोणतं आहे याचा शोध हे सगळे साहित्यिक संशोधक घेत होते. हे मूलभूत संशोधन आहे. सौंदर्य हे तत्व मर्ढेकरांनी सांगितलेलं आहे. पण नंतर मार्क्सवादी जाणीवेचे शरदचंद्र मुक्तिबोध हे असं म्हणतात की भारतीय साहित्यशास्त्रामधील रस सिद्धांत हे नवीन प्रवाहातील साहित्याचं मूल्यमापन करण्याच्या संदर्भात कमी पडतं. त्याचप्रमाणे मर्ढेकरांनी जे सौंदर्य तत्व सांगितलं आणि सौंदर्य तत्वाचं त्यांनी एक समीकरण मांडलं, त्या समीकरणाच्या आधारे सुद्धा आधुनिक काळातील साहित्याचं मूल्यमापन पुरेसं करता येत नाही असं मुक्तिबोधांना वाटत होतं, आणि म्हणून त्यांनी मानुषता हे तत्व सांगितलं. तर हे जे काही आहे साहित्याचं मूलतत्व कोणतं आणि ते मूलतत्व ओळखून साहित्याचं मूल्यमापन आपण कसं करू शकतो, अशा प्रकारचं संशोधन हे मूलभूत असं संशोधन आहे. नंतर आपण भाषाशास्त्र, कारण भाषेचा आणि साहित्याचा संबंध येतो. म्हणजे भाषा हे साधन आहे आणि साहित्य ही भाषिक निर्मिती आहे. त्यामुळे भाषेचं स्वरूप समजल्याशिवाय आपल्याला साहित्याचं स्वरूप कळू शकत नाही. त्यामुळे भाषेचं व्याकरण, भाषेचं ऐतिहासिक स्वरूप, भाषेचं सामाजिक स्वरूप या पद्धतीचं जे काही संशोधन केलं जातं साहित्य आणि भाषा या क्षेत्रामध्ये, हे मूलभूत अशा प्रकारचं संशोधन आहे. आणि नंतरच्या काळामध्ये मी तसं आता आपल्याला मार्क्सवादाचं उदाहरण दिलं, तशा प्रकारे आणखी काही विविध अशा विविध असे विचार प्रवाह आपल्यापर्यंत येत असतात. हे सगळे विचार प्रवाह आपल्या तात्विक भूमिकेतून साहित्याचा विचार करत असतात आणि अशा प्रकारची तात्विक भूमिका कोणती असू शकते याचा विचार ज्या संशोधनामध्ये होतो त्याला आपण सैद्धांतिक संशोधन म्हणतो. आणि या सैद्धांतिक संशोधनामधील निकषांचा वापर करून मग आपण ज्या साहित्यिकांच्या साहित्याची चिकित्सा करतो त्या संशोधनाला आपण उपयोजित संशोधन असं म्हणू शकतो, अप्लाइड रिसर्च. म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्यातील प्रदेश, या अशा प्रकारच्या विषयावर जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा संशोधकाकडे काहीतरी निश्चित असे निकष असतात, काहीतरी निश्चित अशी एक तात्विक भूमिका असते. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या संशोधनाला जी पदवी मिळते या पदवीचंच जे नाव आहे हे PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. तुम्ही तुमच्या संशोधन विषयामध्ये जे काही शोध घेण्याचा प्रयत्न करता त्याच्या मागे तुमची विशिष्ट अशी काहीतरी तात्विक भूमिका आहे असं गृहीत धरलं जातं आणि तुम्ही तुमच्या प्रबंधामधून काहीतरी नवीन तत्वशोध समाजापुढे मांडत असता असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर उपयोजित समीक्षेसाठी जी तात्विक भूमिका आहे या तात्विक भूमिकेचं क्षेत्र संशोधन कार्य म्हणजे सैद्धांतिक संशोधन असतं आणि त्या आधारे आपल्या हाती आलेले जे काही निकष असतात, वाङ्मयीन मूल्ये, जीवन मूल्ये आणि विविध विचार प्रवाहातून आलेली तात्विक भूमिका यांच्या आधारे आपण प्रत्यक्षात आपल्या पुढे असलेल्या साहित्याचा, साहित्यिकांचा विचार करत असतो, त्यांची प्रतवारी ठरवत असतो आणि त्यांची समीक्षा करत असतो. आता रिसर्च प्रोजेक्ट संबंधी बोलत असताना आपल्या प्राध्यापकांच्या दृष्टीने ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की अलीकडे प्राध्यापकांना आपल्या संशोधन कार्याचं जो काही आढावा आहे तो सतत आपल्या संस्थेला सादर करावा लागतो. म्हणजे आपलं महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, हे आपल्याला
मागील 5 वर्षात, मागील 3 वर्षात तुम्ही काय संशोधन केलं हे विचारत असतो. आपण प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दृष्टीने आपल्याला 3 कर्तव्य पार पाडावे लागत असतात. एक म्हणजे अध्यापन, म्हणजे विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष वर्गात शिकवत असतो. दुसरं संशोधन आणि तिसरं ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो ते. अशी 3 महत्वाची गोष्ट असतात. म्हणजे NSSच्या माध्यमातून आपण ती काही कामं करत असतो. तर अध्यापन करत असतो. दुसऱ्या बाजूला NSS सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपण एक्सटेन्शन सर्व्हिसेस मध्ये भाग घेत असतो. ही महत्वाची मूलभूत अशी कार्य आहेत. तेवढंच महत्वाचं कार्य म्हणजे संशोधन. जर एखादा प्राध्यापक संशोधन करत नसेल, तर याचा अर्थ तो फक्त 60%च आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे असं समजायला पाहिजे. एखादा प्राध्यापक फक्त अध्यापन करत असेल आणि संशोधन करत असेल, पण तो सामाजिक कार्यात सहभागी होत नसेल, तर तो फक्त 60%च पूर्ण करतोय असं समजायला पाहिजे. त्यामुळे संशोधन तुम्ही काय करता आणि सातत्याने तुम्ही कोणत्या प्रकारचं संशोधन करीत आहात, ही याची विचारणा आपल्या आपल्याला मान्यता देणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या सतत विचारत असतात. आणि त्यामध्ये जी काही गुणवत्ता ठरवली जाते, ज्या निकषांच्या आधारे, ज्याला आपण APS स्कोर म्हणतो. तुम्ही PBS फॉर्म भरता, त्याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये हा रिसर्चचा भाग असतो, रिसर्च अँड पब्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट्स कोणते घेतले आहेत का, ही विचारणा केली जाते. तर या रिसर्च प्रोजेक्ट साठी सतत आपल्याला शासन, विद्यापीठ, आपलं महाविद्यालय उत्तेजन देत असतं आणि त्यासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य करत असतं. आणि लक्षात घ्या की या आर्थिक सहाय्यावरती तुम्हाला तुमच्या APS स्कोर मध्ये तेवढे गुण नमूद करता येतात. म्हणजे विद्यापीठ अनुदान स्वतः आपल्याला संशोधनासाठी काही आर्थिक मदत देत असते. विशेषतः सामाजिक शास्त्रे आणि वाङ्मयीन शाखेतील संशोधकांकरता. तर CSR किंवा आणखी NCERT किंवा आणखी अशा प्रकारच्या वेगळ्या संस्था आहेत, त्या विज्ञान विषयक संशोधन कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असते. आणि जर तुम्हाला 10 लाखाच्या वरती जर त्या तुमच्या संशोधन प्रकल्पासाठी अनुदान मिळालं असेल, तर तुम्हाला अधिक गुण तुम्हाला नमूद करता येतात तुमच्या APS स्कोर मध्ये. जर तुम्हाला 7 लाखाचं मिळालं असेल, तर त्यापेक्षा कमी. निश्चित यावेळी मला आता सांगता येते काय बदललेले निकष आहेत, पण 7 घेऊया आपण. आणि 5 लाखाच्या आत जर तुम्हाला संशोधन साठी अनुदान मिळालं असेल, तर तुम्हाला 5 मार्क. म्हणजे तुम्ही फायनान्स एजन्सी जी आहे, अनुदान देणारी जी संस्था आहे, त्या संस्थेकडून किती अनुदान मिळवता ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला गुणदान दिलं जातं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्राध्यापक म्हणून तो आपल्या कार्याचा एक महत्वाचा भाग आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर असं म्हटलं की जर आपण एखादा प्रकल्प, त्याचा प्रस्ताव सादर करतो. आता उदाहरणार्थ जर समजा एखाद्याला PhD करायची आहे आणि त्याला कोणत्याही संस्थेने अनुदान दिलेलं नाहीये, याचा अर्थ तो सेल्फ फायनान्स अशा पद्धतीचं करतोय. बरेचसे प्राध्यापक PhD करतात, ते काही कुठून अनुदान घेत नाहीत. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाची योजना आहे, त्याला रिसर्च फेलोशिप मिळते. JRF पास झाल्यानंतर याचा अर्थ त्याला ते फेलोशिप मिळालेली आहे. पण तुम्ही प्राध्यापक झाल्यानंतर संशोधन प्रकल्पासाठी जेव्हा एखाद्या फायनान्शियल एजन्सीकडे अर्ज करता अनुदानासाठी, तेव्हा तुम्हाला अधिकाधिक अनुदान मिळण्यासाठी काय करावं लागतं, हा या ठिकाणी महत्वाचा विचार आहे. याचं कारण मी आता सांगितलं की संशोधन प्रकल्पासाठी तुम्हाला ठराविक गुण नसतात, तर 10, 7 किंवा 5 अशा प्रकारचे असतात. आणि ते कशावर अवलंबून असतात, तुम्ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाचा प्रस्ताव सादर केला आहे. तर संशोधनाचे सुद्धा आपण जर असे 2 महत्वाचे विभाग केले, तर आपल्याला असं दिसतं की आपल्या साहित्य, भाषा साहित्य या क्षेत्रामध्ये, तर एक आपल्याला असं दिसतं की काही संशोधनाचे विषय
हे बैठ्या कामाच्या प्रकाराचे असतात, त्याला आपण टेबल वर्क असं म्हणतो. तर काही संशोधन प्रकल्प असतात की ज्यासाठी आपल्याला क्षेत्र कार्य करावं लागतं, म्हणजे फील्ड वर्क, टेबल वर्क आणि फील्ड वर्क. तर अनुभव असा आहे की ज्या संशोधन प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये फील्ड वर्क असेल त्याला अधिक अनुदान दिलं जातं. म्हणजे मी एक प्रकल्प सादर केलेला होता की मराठी कवितेमध्ये कोणत्या कवींच्या कवितांमध्ये ख्रिस्ती धर्मतत्व दिसतात, तर त्याला मला फार कमी अनुदान मिळालं. कारण एक प्रकारचं ते बैठक काम होतं, टेबल वर्क होतं. कविता संग्रह मिळवायची आणि त्याची चिकित्सा करायची, अशा पद्धतीचं. त्यामध्ये मला क्षेत्र कार्याचा काही विशेष संभव नव्हता. परंतु त्यानंतर मी जे काही प्रकल्प घेतले, मेजर प्रोजेक्ट्स, तर एक होता की आमच्या झाडीपट्टीमध्ये, झाडीपट्टी म्हणजे पूर्व विदर्भाचा भाग, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जी काही नाटकांची चळवळ आहे, त्या संबंधाने मी जे संशोधन केलं, तर त्यासाठी मला 7 लाख अनुदान मिळालं होतं. याचं कारण त्या प्रकल्पाचा विषयच तसा होता की तिथं जी नाटकं होतात, ती नाटकं पाहायला तुम्ही जायला हवं. त्या नाटकाच्या निर्मितीसाठी ते लेखक असतील, दिग्दर्शक असतील, नट असतील, नेपथ्य करणारे असतील आणि ते नाटक बघणारे प्रेक्षक, या सगळ्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्या नोंदी करणं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाणं, त्यासाठी प्रवास करणं, त्याचं चित्रीकरण करणं, हा सगळा भाग असल्यामुळे त्याला ती अधिक अशा प्रकारची ग्रँट युजीसीने दिली होती. त्यानंतर मी तशाच प्रकारचा दुसरा एक घेतला होता की या पूर्व विदर्भामध्ये खडीगंमत नावाचा एक लोककला प्रकार आहे, प्रायोगिक लोककला प्रकार, परफॉर्मिंग आर्ट ज्याला म्हणतो आपण. तो सुद्धा तशाच प्रकारचा होता. त्याला सुद्धा तेवढीच मदत मला अनुदान विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळाली होती. आणि जितकी जास्त आर्थिक मदत असेल त्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या पीबीएस मध्ये एपीएस स्कोर जो तयार होतो त्यामध्ये तुम्हाला अधिक गुण देता येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या टेबल वर्कचं जर आपण उदाहरण घेतलं, तर समजा एखाद्याला भाषिक संशोधन करायचं आहे, वर्णनात्मक, तर तो एखाद्या विशिष्ट कालखंडातील ग्रंथांचा अभ्यास करून त्या भाषेचं व्याकरण कसं होतं हे तपासून पाहत असेल, तर ते बैठ्या प्रकारचं काम आहे. म्हणजे उदाहरणार्थ वसंत वराड पांडे यांनी नागपुरी बोलीचा अभ्यास केला आणि नागपुरी बोलीचं वऱ्हाडी बोलीपेक्षा वेगळं कसं व्याकरण आहे त्यांनी त्या आपल्या प्रबंधातून मांडलेलं आहे. तर अशा प्रकारचं बैठं काम होतं. परंतु समजा वराड पांडेंनी जर त्यांच्या प्रकल्पामध्ये सामाजिक अंगाने जर नागपुरी बोलीचा अभ्यास केला असता, तर तो फील्डवर्कचा भाग ठरला असता. म्हणजे ज्या ज्या प्रदेशामध्ये नागपुरी बोली बोलली जाते, तर विविध प्रकारच्या समूहांमध्ये, म्हणजे स्त्रिया कसं बोलतात, पुरुष कसे बोलतात, किंवा आर्थिक स्तर जर आपण पाहिला तर नागपुरी बोली बोलणारे विशिष्ट आर्थिक गटातील लोक कसे बोलतात, त्यापेक्षा खालच्या आर्थिक गटातील लोक कसे बोलतात, व्यावसायिक विशिष्ट व्यवसायामध्ये काम करणारे लोक कोणत्या प्रकारची नागपुरी बोली बोलतात, हे पाहण्यासाठी वराड पांडेंना फील्ड वर्क करावं लागलं असतं आणि त्यासाठी त्यांना अधिक वेळ खर्च करावा लागला असता, अधिक श्रम खर्च करावे लागले असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या रिसर्च प्रोजेक्ट किंवा संशोधन प्रकल्प जे आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये एखादा विषय घेतल्यानंतर आपण जे पुढचं संशोधन करतो, हे पुढचं संशोधन मात्र संशोधन पद्धतीमध्ये तुम्ही जे काही मूलभूत अशा गोष्टी शिकलेल्या आहात त्याच उपयोगात येतात. आपला विषय कसा आहे, थोडा वेगळा जर असेल तर तारतम्याने आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे एकच एक चौकट आपल्याला करता येत नाही. विज्ञान शाखेतील संशोधन आणि आपल्या भाषा आणि साहित्य शाखेतील संशोधन यामध्ये हाच मूलभूत असा फरक आहे. बहुतेक जे वैज्ञानिक संशोधन जे आहे हे प्रयोगशाळेमध्ये होत असते आणि त्यामध्ये काही ठराविक प्रकारच्या नोंदी त्यांना कराव्या लागतात.
म्हणजे नवीन जर एखादं संयुग ते निर्माण करत असतील तर त्याची चव कशी आहे, त्याचा वास कसा आहे, त्याच्या इतर पदार्थावरती कोणत्या प्रक्रिया होतात, या काही ठराविक अशा गोष्टी असतात. त्याच्या पलीकडे इकडे तिकडे जाता येत नाही. म्हणजे ते संयुग समजा श्रीमंत लोकांनी वापरलं तर काही वेगळे परिणाम होतात आणि ते संयुग गरीब लोकांनी वापरलं तर काही वेगळे परिणाम होतात. असं काही फरक नसतो. म्हणजे आपण व्यवहारातील जर उदाहरण दिलं तर समजा डास पळवण्यासाठी आपण गुड नाईट वापरतो. अशा प्रकारचं एक मिळतं आपल्याला. तर एखाद्या झोपडपट्टीत जर ते लावलं तर त्याची परिणामकारकता कमी होते आणि एखाद्या राजमहालात जर ते लावलं त्याची परिणामकारकता वाढते. असं काही होत नाही. हा वैज्ञानिक संशोधनाचा भाग आहे. परंतु भाषा आणि साहित्य या संशोधनामध्ये अशा प्रकारचं चौकटबद्ध संशोधन करता येत नाही. याचं कारण भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. साहित्य लेखक निर्माण करतो. लेखकाच्या भावना, त्याचे विचार, त्याचे अनुभव तो प्रकट करतो. पण लेखक हा हाडामासाचा माणूस असतो आणि ती वाङ्मयीन कृती जी निर्माण होते त्याच्या पायाशी त्याच्या जवळ असलेली भाषा असते. भाषा हेच साधन आहे. भाषेशिवाय तो आणखी कुठलंही साधन वापरू शकत नाही. पण हा लेखक ज्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा प्रकारच्या पर्यावरणातून पुढे आलेला आहे, त्याचा परिणाम त्याच्या भाषेवरती होत असतो. त्याचं बालपण कोणत्या आर्थिक परिस्थितीमध्ये गेलं, त्याचं बालपण कोणत्या भूप्रदेशामध्ये गेलेलं आहे, त्याच्या कौटुंबिक जीवनावरती कोणत्या प्रकारचे आघात झालेले आहेत आणि प्रत्येक लेखकागणिक या वेगळ्या असतात. प्रत्येक लेखकागणिक या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे संशोधन प्रकल्प राबवताना मी असं म्हणालो की संशोधनामध्ये जी काही मूलभूत तत्व असतात ती सारखीच असतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ असं घेऊ की संशोधनासाठी आपण विशिष्ट संशोधन पद्धती निवडतो. एक आपलं गृहीतक, ज्याला हायपोथिसिस असं म्हणतो, ते निवडतो आपण आणि ते हायपोथिसिस तपासून पाहण्यासाठी ज्या काही पायऱ्या आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत, ते जॅन ड्यूईच्या 5 पायऱ्या आपल्याला प्रसिद्ध आहेत की तिचं अडचण, तिचं स्वरूप आणि मग तिचं आकलन, तिच्या सोडवणुकीच्या वेगवेगळ्या शक्यता आणि मग आपण अवलोकन करून, प्रयोग करून शेवटी निष्कर्षाप्रत येतो की आपण संशोधनाच्या आधी जे काही गृहीतक मांडलेलं होतं ते गृहीतक सिद्ध झालं अथवा झालं नाही, अशा पद्धतीचं या पायऱ्या असतात. परंतु भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये संशोधन करत असताना संशोधन पद्धतीचं अवलंबन हे तारतम्याने करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला असं सांगितलं की झाडीपट्टीमध्ये जी काही नाटकं होतात, या नाटकांचा मला अभ्यास करायचा होता, त्याच्यावरती संशोधन करायचं होतं आणि या नाट्य व्यवसायामध्ये सहभागी झालेले लेखक, दिग्दर्शक, कलावंत, प्रेक्षक हे वेगवेगळ्या जातीय गटातील होते, वेगवेगळ्या शैक्षणिक पातळीवरचे होते, वेगवेगळ्या आर्थिक गटातील होते आणि त्यामुळे सगळ्यांच्या प्रेरणा काही सारख्याच नव्हत्या. म्हणजे मी जर असं एखादं गृहीतक माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये मांडलेलं असेल की नाटक सादर करणं आणि प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घेणं ही झाडीपट्टीतील नाटकांच्या निर्मिती मागील एक एक महत्वाची प्रेरणा आहे ना. म्हणजे असं की आपण पाहतो की आज नाटक ही जी गोष्ट आहे, व्यावसायिक नाटक, हे खरं म्हणजे संकटात सापडलेलं आहे. तुम्हाला माहित नसेल की आपल्या शहरांमध्ये जी नाटकं येतात, नाटकाच्या कंपन्या आणतात, तिकीट काढून आपण नाटक पाहतो. पण आपलं महाराष्ट्र सरकार प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला त्या नाट्यसंस्थांना 15,000 रुपये देते प्रत्येक प्रयोगाला. त्याचं कारण असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांना निर्मिती करावी लागते, कलावंतांना आणावं लागतं, नेपथ्य उभं करावं लागतं आणि समजा प्रेक्षकांनी तिकीट काढलं नाही, कमी काढली, त्यांना नुकसान होईल. काही
भौगोलिक आपत्ती आली, वादळ आलं, पाऊस आला, लोक नाटकाला येणार नाही. म्हणून त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासन त्यांना अनुदान देत असते. परंतु ही जी झाडीपट्टीतील नाटकं आहेत यांना तशा प्रकारचं काही अनुदान नसतं. पण त्या नाट्य चळवळीमध्ये सहभागी झालेले जे वेगवेगळे घटक आहेत, कोणते? तर तो नाटकाचा लेखक, त्या नाटकाचा दिग्दर्शक, त्या नाटकात काम करणारे कलावंत आणि त्या नाटकाचं नेपथ्य निर्माण करणारे कारागीर आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे त्या नाटकाचा आस्वाद घ्यायला जमलेले प्रेक्षक. प्रेक्षकांच्या बाजूने आपण असं म्हणू शकतो की झाडीपट्टीमधील प्रेक्षक यांना नाटकाची इतकी आवड आहे की जणू काही त्यांच्या ते रक्तात असावं. प्रेक्षकांचा आर्थिक स्तर काही सगळ्यांचा सारखा नाहीये. मी जर असं विधान केलं की झाडीपट्टीतील प्रेक्षकांची नाट्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती ही मूलभूत प्रवृत्ती आहे असं मी विधान केलं तर ते खरं आहे का? खरं असेल का? की काही प्रेक्षकांना आर्थिक बाब झेपत नसेल, त्यांना नाटक पाहायचं असेल पण जाता येत नसेल, काही श्रीमंत लोक ते पाहत असतील किंवा नाटकाच्या निर्मितीमध्ये मला असं लक्षात आलं की काही हौशी लोक आहेत जे व्यवसायाने वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आहेत. म्हणजे ते एखादा दुकानदार असेल, एखादा न्हावी असेल, एखादा शिंपी असेल, एखादा शिक्षक असेल, त्यांना नाटकाची भूमिका करताना आपल्याला मानधन मिळावं, पैसे मिळावं त्याची अपेक्षा नसते. पण झाडीपट्टीमध्ये मी असंही पाहिलेलं आहे की पुणे मुंबई येथील नट्या येतात आणि त्या 2 महिने तिथं आपलं सादरीकरण करतात. त्यांना पैशाची गरज असते. म्हणजे मला महत्वाचा मुद्दा असा आहे की वाङ्मयीन, सांस्कृतिक, भाषिक अशा प्रकारच्या संशोधन प्रकल्पामध्ये आपण संशोधनाचे जे मूलभूत चौकट असते त्याच्या पलीकडे जावं लागतं. त्याची जी काही गृहीतकं असतील ते गृहीतकं मांडताना आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की आता मी सांगितलं की सगळ्याच कलावंतांना मानधनाची अपेक्षा नसते, पण काही कलावंत मानधनाशिवाय उभे राहत नाही स्टेजवरती, असं सुद्धा आहे. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मी या आजच्या व्याख्यानासाठी, कारण ही कार्यशाळा आहे आणि त्यासाठी 2 विषय मी इथं सहभागी असलेल्या संशोधकांसाठी दिलेले होते. ते म्हणजे विठ्ठल वाघ यांच्या साहित्यावर आणि मधुकर वाकोडे यांच्या साहित्यावर. त्याच्या पुढे जाण्यापूर्वी मी आणखी गोष्ट सांगू इच्छितो की कधीही आपण जे काही संशोधन कार्य करत आहोत, रिसर्च प्रोजेक्ट राबवत आहोत, त्याचा आपल्या भूमीशी काहीतरी संबंध पाहिजे. होतं काय की आपले विद्यार्थी संशोधनासाठी जो विषय निवडतात त्याचा प्रत्यक्ष त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, वाङ्मयीन, पर्यावरणाशी काहीही संबंध नसतो. म्हणजे एखादा साहित्यिक हा संपूर्ण मराठी प्रदेशाचा साहित्यिक असतो हे मान्य आहे. वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम शेवाळकर हे काही एका जिल्ह्याचे नाहीत, एका लहानशा प्रदेशाचे नाहीत, ते संपूर्ण मराठी, जिथं जिथं मराठी बोलली जाते, जिथे जिथं मराठी वाचली जाते, ऐकली जाते, त्या सगळ्या प्रदेशाचे आहे, ते मान्य आहे. परंतु संशोधक म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे साहित्यविषयक काही समस्या आहेत. आणि साहित्यविषयक समस्या म्हणजे कोणत्या? तर आपण राहतो त्या परिसरामध्ये कोणतं साहित्य निर्माण होतं, कोणते कवी निर्माण होतात, कोणते लेखक कादंबरीकार येतात आणि त्यांच्या कथा कादंबऱ्यामध्ये जो परिसर आहे तो परिसर कसा प्रतिबिंबित होतो, तो प्रतिबिंबित करत असताना त्या लेखकांनी कोणत्या प्रेरणा आपल्या मनाशी बाळगलेल्या आहेत, याला आपण मौलिकता असं म्हणतो. लक्षात घ्या की मौलिकता याचा अर्थ ओरिजिनल. म्हणजे आपल्याकडचा एखादा समजा चंद्रपूरचा प्राध्यापक आहे आणि त्यांनी आज 2022 मध्ये असा विषय घेतला की पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, आणखी कुणी,
तर एकतर ह्यावरती पुष्कळ संशोधन झालेलं असतं आणि आपल्याला सुलभता यावी म्हणून तो अशा प्रकारचं काही विषय घेत असतो. पण ह्याच वेळी हा प्राध्यापक ज्या प्रदेशात राहतो तेथील काही लेखक असतील ह्यांच्यावर मात्र महाराष्ट्रात अन्यत्र कोणी फार संशोधन करत नाही. तुम्ही विशिष्ट परिसरातील संशोधक म्हणून तुमची ही जबाबदारी ठरते की तुम्ही ज्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणात राहता तिथे कोणी काही निर्मिती झालेली आहे का वाङ्मयीन, त्या निर्मितीच्या प्रेरणा कोणत्या, स्वरूप काय आहे आणि मग त्याचं मूल्यमापन आपल्याला करायचं असेल तर ती खऱ्या अर्थाने मौलिकता आहे. हे मला या ठिकाणी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. पुढे काही विचारायचं आहे का? हात वर आलेला आहे सचिन, कोणी सचिन? काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. नाही, मला थोडंसं बोलायचं आहे पण आता कोणातरी हात वर दिसला म्हणून मी बोललो आणि माझा वेळ संपत आला तर मला सांगा. मला वाटतं 11ला सुरू केलं ना आपण? सर तुम्ही कंटिन्यू करा. हा, आता मी 15 मिनिटं आणखी बोलेन आणि 15 मिनिटांमध्ये जर कोणाला विचारायचं असेल पण आता अगदी तात्काळ जर कोणाच्या मनात प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. हा, तर मी हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला की संशोधन प्रकल्प राबवताना साधारणतः आपण बैठ्या प्रकारचा टेबल वर्क असलेला संशोधन प्रकल्प घेऊ नये. तर ज्यामध्ये संशोधन कार्याला वाव आहे, फील्ड वर्कला वाव आहे, अशा प्रकारचा संशोधन विषय घ्यायला हवा. त्याचं कारण एकतर तुम्हाला ज्या संस्थेकडून अनुदान घ्यायचं आहे ते अनुदान मिळेल, तुम्हाला जास्तीचे गुण मिळतील आणि प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन तुम्हाला क्षेत्रकार्य करता येईल. त्याचा जो अनुभव आहे तो वेगळा अनुभव असतो आणि अशा पद्धतीचं प्रकल्प करत असताना तुम्हाला लहान लहान संशोधनपर लेखाचे विषय मिळू शकतात. कारण तुम्हाला सातत्याने हे सुद्धा बंधनकारक आहे प्राध्यापक म्हणून की तुम्ही किती रिसर्च पेपर सादर करता, म्हणजे सेमिनार मध्ये सादर करता किंवा प्रसारित करता, प्रसिद्ध करता. तर समजा मी झाडीपट्टीतील आता जस्ट जे विषय सांगितले त्या पद्धतीने जेव्हा मी प्रकल्प करायला लागलो त्यावेळी माझ्या प्रकल्पाचा एक भाग तेथील लोकजीवन हे सुद्धा होतं आणि मग त्या लोकजीवनाचा प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करत असं मला लक्षात आलं की त्यांचे वेगवेगळे व्यवसाय, म्हणजे उदाहरणार्थ विटभट्टी हा एक व्यवसाय आहे तिकडच्या लोकांचा, मासेमारी हा व्यवसाय आहे किंवा कृषी जीवनशैलीमध्ये आणखी वेगवेगळे अशा गोष्टी आहेत. तर तिकडल्या साहित्यामध्ये त्यांचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचं कसं प्रतिबिंब पडतं याच्यावर मला अनेक वेगवेगळे निबंध लिहिता आले. म्हणजे माझा मुख्य प्रोजेक्ट तो होताच, मुख्य प्रकल्पासाठी मी काम करत होतो, परंतु क्षेत्रकार्य करत असताना तिथलं लोकजीवन पाहत असताना तिथलं साहित्य, लोकसाहित्य, साहित्य नवीन लेखकांनी निर्माण केलेलं, त्यांच्या लोकजीवनाशी काय संबंध आहे, असे अनेक वेगवेगळ्या लेखांचे विषय मला सुचत गेले. आणि ही सुद्धा एक तुम्हाला अट असते की तुम्ही असं संशोधन पर लेख प्रसिद्ध केले पाहिजेत. तर हा एक मुद्दा झाला. मी या आजच्या कार्यशाळेमध्ये जे 2 विषय दिले होते त्याच्या अनुषंगाने मी बोलू शकतो की उदाहरणार्थ तुम्हाला तशा प्रकारचे जर विषय दिले तर तुम्हाला संशोधन प्रकल्प कसा राबवता येईल. एक असा विषय होता की कवी विठ्ठल वाघ यांच्या काव्यविश्वातील भूसांस्कृतिक वैशिष्ट्ये. कवी विठ्ठल वाघ यांच्या काव्यविश्वातील भूसांस्कृतिक वैशिष्ट्ये. विठ्ठल वाघ आपल्याला माहिती आहेत, वऱ्हाडी लेखक. त्यांच्या एकूण निर्मितीमध्ये जी एकात्मता दिसते ही फार अपवादभूत आहे असं मला वाटतं. म्हणजे ते नुसते कवी नाहीत तर कवितांचं सादरीकरण करतात. बरं, सादरीकरण करताना त्याला ती जे चाल लावतात ही चाल कुठून बाहेरून आणलेली नसते, तर त्या प्रदेशात, ज्या प्रदेशात विठ्ठलवाघ राहतात त्या प्रदेशामध्ये जे काही लोकगीतं आहेत त्या लोकगीताची पारंपरिक चाल ते घेतात. उदाहरणार्थ भुलाबाईची गाणी असतात, त्या भुलाबाईच्या गाणीच्या चालीवरती त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्यानंतर विठ्ठलवाघांनी कविता लिहिलेल्या आहेत, कादंबरी लिहिलेली आहे, ते सादरीकरण करतात आणि त्याच वेळी काही चित्र सुद्धा काढतात.
बरं, ही चित्र काढण्याची पद्धत त्यांची जी आहे ती सुद्धा तेथील मातीशी इमान राखणारी आहे. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये आपण पाहतो की अनेकांच्या घरी जुन्या मातीच्या भिंतीवरती फुटलेल्या बांगडीच्या काचांपासून चित्र काढलेली असतात. मोर असेल, हत्ती असेल किंवा बदक असेल, अशा प्रकारचे. तर विठ्ठल वाघांनी सुद्धा त्याच शैलीचा अवलंब आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे एक प्रकारे विठ्ठल वाघ यांना आपण लोककवी म्हणू शकतो या अर्थाने. लोकसाहित्य, लोककवी या संकल्पना वेगळ्या आहेत. परंतु विठ्ठल वाघांच्या कवितेमध्ये जे जे जीवन दिसतं ते विठ्ठल वाघ ज्या परिसरात राहतात तिथलं जीवन आहे. म्हणजे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचं दुःख आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये असलेले सुखाचे असतील, दुःखाचे असतील सगळे प्रसंग येतात. शृंगाराचे सगळे प्रसंग येतात. आणि त्यासाठी जी शैली वापरतात ही शैली पारंपरिक त्या परिसरातील शैली आहे. गाणं असो, चित्र असो. तर त्यांचं हे जे काव्य विश्व आहे, या काव्य विश्वामध्ये विठ्ठल वाघां विठ्ठल वाघ ज्या परिसरात राहतात, ज्या भूमीवर राहतात, त्या भूसंस्कृतिक सांस्कृतिक म्हणत असताना आपल्याला आपलं तिथं लोकजीवन, त्या परिसरातील लोककथा, म्हणी आणि काही दंतकथा या ज्या गोष्टी असतील त्यांचा विचार करावा लागतो. आणि हा एक प्रकल्पाचा विषय होऊ शकतो. म्हणजे विठ्ठल वाघांनी ज्या काही कविता लिहून ठेवलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावरती त्या लोकप्रिय झाल्या, सिनेमामध्ये आल्या. परंतु त्यांच्या कवितांमध्ये ज्या काही प्रतिमा दिसतात आणि जी काही वर्णनाची शैली दिसते त्याचा वराडच्या पारंपरिक लोकसाहित्यामध्ये आपल्याला शोध घेता येतो का? अशा पद्धतीचा एक प्रश्न आपल्या मनाशी निर्माण होतो. संशोधन करणे म्हणजे काय? प्रश्न आधी निर्माण करून त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी शोध घेणे आणि मग त्यासाठी आपण रिसर्च मेथडॉलॉजी वापरतो. त्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे. तर मग आपल्याला त्या परिसरामध्ये जी जात्यावरच्या ओव्या आहेत, भुलाबाईची गाणी आहेत, ज्या व्रतांच्या कथा कहाण्या असतील त्यांचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. त्यांची रचना पद्धती कशी आहे, त्याची काही विशिष्ट रचनाबंध आहेत का, आणि विठ्ठल वाघ ते रचना तत्व कसं शोषून घेतात आपल्या काव्यामध्ये. आणि ते घेत असताना त्यांनी आपल्या समकालीन जीवनामध्ये शेतकऱ्यांची जी दुःख आहेत किंवा सुख आहेत ती कशी व्यक्त करतात. स्थळ असतील काही विशिष्ट प्रकारची, म्हणजे एखादं देवस्थान असेल, एखादं तीर्थक्षेत्र असेल जिथे यात्रा भरते, ती कोणत्या देवतेच्या निमित्ताने यात्रा भरते, त्याच्या काय दंतकथा आहे, त्याच्या काय लोककथा आहे, हा असा शोध जर आपण घेतला तर विठ्ठल वाघ एक व्यक्ती आणि एक लेखक म्हणून एक मोठा प्रकल्प आपल्याला उभा करता येतो. विठ्ठल वाघ यांची कविता या नावाने जर मी 500 पानांचा प्रबंध लिहिला तर मला टेबलवर सुद्धा करता येईल. पण अर्थातच त्याचं महत्व मर्यादित असेल. पण विठ्ठल वाघ यांच्या काव्यातील भूसांस्कृतिक वैशिष्ट्ये अशा प्रकारचा शोध जर मी घेतला आणि त्यामध्ये जर मी क्षेत्रकार्य म्हणजे फील्ड वर्क हे जर केलं तर आपल्याला विठ्ठल वाघ ही एक व्यक्ती केवळ प्रातिनिधिक आहे. विठ्ठल वाघाच्या निमित्ताने वऱ्हाडामध्ये जे सांस्कृतिक संचित आहे ते त्यांच्या कवितेतून कसं उभं राहिलेलं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यानंतर दुसरं एक मी उदाहरण किंवा विषय दिला होता विद्यार्थ्यांना, तो म्हणजे कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक पण आहेत ते मधुकर वाकोडे. ते सुद्धा वऱ्हाडचेच आहेत. यांच्या साहित्यामधील सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव, मला वाटतं काळी माती निळी निळी नाती काळी माती असं आठवत नाही मला, असं एक त्यांचा ललित लेखसंग्रह आहे आणि तो फार छान लेखसंग्रह आहे. म्हणजे तुम्हाला पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक माहिती असेल. त्यामध्ये त्यांनी जे लिहिलेली व्यक्तिचित्रणं आहेत ती अगदी अमर झालेली आहेत मराठी साहित्यामध्ये. पण पु ल देशपांडे ज्या भौगोलिक परिसरात राहत होती तिथली ती आहेत, कोकणातील आहेत किंवा पुण्या मुंबईकडली आहेत. आणि मधुकर वाकोडे हे अंजनगाव सुरजीचे म्हणजे वऱ्हाडातले. तर त्यांनी काळी माती निळी नाती असं जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहेत तर त्या परिसरातील व्यक्तिरेखा आहेत.
आणि त्यामध्ये इतकी विविधता आहे. कुणी एक शेतकरी असेल, कुणी एखादा भिकारी असेल, कुणी एखादा यात्रेमध्ये फिरणारा एखादा साधा माणूस असेल, अशा प्रकारची व्यक्तिचित्र त्यांनी त्या ठिकाणी रंगवलेली आहे. त्यानंतर त्यांच्या 2 महत्वाच्या कादंबऱ्या आपल्याला माहिती आहेत. एक कादंबरी काय नेमकं नाव नाही आठवत. ती एक कादंबरी आहे जी मेळघाट मधल्या कोरकूंच्या जीवनावर आधारित आहे. आणि दुसरी जी आहे सिलीप शेरा, ही ज्या भटक्या जमातीतील जे लोक असतात त्यांच्या त्या डुक्करवाले वगैरे असे त्यांच्या जीवनावरती आधारलेली आहे. म्हणजे विठ्ठल वाघ सॉरी मधुकर वाकोळेंच्या साहित्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. तर मधुकर वाकोळेंच्या साहित्यामध्ये हे जे सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव आहेत, याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपल्याला एक मोठा संशोधन प्रकल्प राबवावा लागेल. आणि हा संशोधन प्रकल्प राबवताना आपल्याला केवळ एका ठिकाणी बसून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्याला क्षेत्रकार्य करावं लागेल. म्हणजे त्यांच्या व्यक्तिचित्राच्या पुस्तकामध्ये ज्या परिसरातून त्या व्यक्ती येतात, तो परिसर कसा आहे, त्या व्यक्तिचित्राच्या अनुषंगाने तिथे काही मंदिर असतील, दर्गे असतील, काही किल्ले असतील, गड असतील, त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते कुठं आहेत, त्याचा त्या व्यक्तिचित्राशी काय संबंध आहे, याचा शोध घेऊ शकतो आपण. आणि जी त्यांची कोरकूंच्या जीवनावरती कादंबरी आहे, ती फार सुंदर कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये मेळघाट मध्ये जे कोरकू आदिवासी आहेत, मेळघाट मध्ये एक टायगर प्रोजेक्ट राबवलेला आहे. तिथं जंगल खात्याने काही बंधनं घातली आहे तिथल्या लोकांवरती. तिथले जे गोपालन करणाऱ्या जमाती आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे की वाघ त्यांच्या गायी खाऊन टाकतो. मेळघाटामध्ये जे बाहेरून आलेले व्यापारी आहेत, ते तिथल्या आदिवासींचं कसं शोषण करतात. फुलं आणि केरू असं ते तरुण तरुणी त्या पुस्तकात दाखवलेले आहे. तर आपण जोपर्यंत मेळघाट मध्ये जाऊन ती जी जमात आहे कोरकू, ती कशी राहते, कुठं राहते, त्यांच्या काही कोणत्या समस्या आहेत वेगळ्या, तिथं बाहेरून आलेले व्यापारी त्यांचं कसं शोषण करतात, ते आपण प्रत्यक्ष पाहायला पाहिजे. तिथले वनाधिकारी, त्यांच्या समोर टायगर प्रोजेक्ट आहे, वाघाचा जीव महत्वाचा आहे, पण माणसाचा आणि गायीचा जीव महत्वाचा नाही का, याचा आपण प्रत्यक्ष जाऊन ती पाहणी करायला पाहिजे. आणि त्या परिसराचं एकूण भौगोलिक वैशिष्ट्य कसं आहे, सांस्कृतिक वैशिष्ट्य कसं आहे, हे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपल्याला मधुकर वाकोळे यांच्या त्या कादंबऱ्यांमध्ये आलेलं जे जीवन आहे त्याचं आपण मूल्यमापन करू शकणार नाही किंवा अधिक सखोल पद्धतीने शोध घेता येतो. मराठीमध्ये जया दडकर यांनी चित्रम खानोलकर यांच्यावरती संशोधन केलेलं आहे. म्हणजे बरेचसे प्राध्यापक चित्रम खानोलकर यांच्या कादंबऱ्यावरती संशोधन केलेलं होतं आधी. आरती प्रभू या नावाने त्यांनी जे कविता लिहिल्या त्याच्यावरती प्रबंध झालेले होते. पण जया दडकरांनी काय केलं की चित्रम खानोलकर ज्या ठिकाणी वास्तव्याला होते, त्या प्रदेशात, तिथं जाऊन त्या प्रत्येक तिथल्या परिसराला भेट दिली, स्थळांना भेटी दिल्या, माणसांना भेटी दिल्या. आणि तो त्यांचा जो ग्रंथ आहे हा मराठीतील एक अप्रतिम असा ग्रंथ झालेला आहे की एखाद्या लेखकाचा शोध कसा घेता येऊ शकतो. तर लेखकाचा शोध घेणे हा सुद्धा संशोधन प्रकल्पाचा एक मोठा विषय होऊ शकतो. वाकोळेंची दुसरी कादंबरी जी आहे सिलीप शेरा, ही त्या ज्या भटक्या जमातीवरती आहे, तिथले ते लोक कसे राहतात, कोणता प्रदेश आहे तो, तिथलं वातावरण कसं आहे, ते लोक जगतात कसे, त्यांच्या काय समस्या आहेत, आणि त्या जमातीच्या काही लोककथा आहेत का, लोकगीतं आहेत का, त्या लोककथांमध्ये लोकगीतांमध्ये कोणत्या प्रतिमा दिसतात, याचा वाकोळेंनी आपल्या कादंबरीमध्ये कशा पद्धतीने वापर करून घेतलेला आहे. अशा पद्धतीचं संशोधन जर आपण केलं तर त्यामध्ये फील्ड वर्कला म्हणजे या क्षेत्रकार्याला अधिक वाव मिळतं आणि आपला जो संशोधन प्रकल्प आहे त्याचं महत्व अधिक वाढतं. आपल्या परिसरातील विषय घेतला त्यामध्ये मौलिकता येते आणि
क्षेत्रकार्य जर असेल आपल्या प्रकल्पामध्ये, तर आपल्याला त्याचं महत्व अधिक वाढू शकतं, त्याला आर्थिक मदत जास्त मिळू शकते. तर मला असं वाटतं की मी पाऊण तास बोललो. आता या ठिकाणी जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. काही प्रश्न असतील तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये लिहा किंवा मग तुम्ही विचारू शकता. सगळ्यांना अनम्यूट करा म्हणतात ना, हे करू का? इथे त्यांच्या चॅट मध्ये मेसेज, इथे बघा चॅट मध्ये मेसेज. हा सर, तसं आपल्याकडे वेळ आहे अजून. अच्छा. कारण की ठीक आपलं आहे. 12:15 पर्यंत सेशन आहे. अच्छा अच्छा. हा हा. चालेल. म्हणजे जर कोणी विचारत असेल तर त्या Unmute एक करा तुम्ही आणि प्रश्न विचारा. 10-15 मिनिटं अजून घेऊ शकता. हा ठीक आहे. तर आता आवाज कसा येतो? सुरेश खोब्रागडे, काही प्रश्न आहे का तुमचा? मला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. हा. हा, कोणी विचारत नाही, मी पुढे बोलतो. तर आपण एरवी संशोधन करतो, त्यात आणि संशोधन प्रकल्पामध्ये काय फरक आहे हे आपण पाहत असताना, संशोधन प्रकल्प राबवत असताना काही टूल्स, काही साधनं वेगळी असतात, जी एरवीच्या संशोधनापेक्षा वेगळी असतात. म्हणजे उदाहरणार्थ मुलाखती हा जो भाग आहे, हा या संशोधन प्रकल्पामध्ये एक महत्वाचा भाग असतो. त्यानंतर प्रश्नावली, ज्याला क्वेश्चनेअर आपण म्हणतो, हा आणखी एक वेगळा भाग असतो. यातून जी काही विदा आपल्यापर्यंत येते, जो काही डेटा आपल्यापर्यंत येतो, त्याच्या विश्लेषणातून आपण अधिक सखोलपणे आपल्या विषयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ झाडीपट्टी रंगभूमी संबंधी संशोधन करत असताना मी नाटकाच्या सादरीकरणामध्ये सहभागी असलेले लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत यांच्यासाठी वेगळ्या प्रश्नावल्या तयार केलेल्या होत्या आणि नाटकाचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या केलेल्या होत्या. आणि प्रश्नावली तयार करत असताना त्याची जी रचना आहे ही अतिशय महत्वाची असते. प्रश्नावली कशी असावी ह्यासाठी सुद्धा काही आठवड्यांचा एक अभ्यासक्रम असतो. मोठ्या संशोधन संस्थांमध्ये तुम्हाला संशोधन प्रकल्प राबवत असताना त्याची संशोधन पद्धती कशी असावी, जर संशोधन पद्धतीमध्ये मुलाखत असेल किंवा प्रश्नावली असेल, ती प्रश्नावली कशी असावी, त्याचं शास्त्र शुद्ध रूप कसं असावं, ह्यासाठी सुद्धा काही आठवड्यांचा अभ्यासक्रम असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ मी झाडीपट्टीमध्ये नाटक पाहणारे जे प्रेक्षक आहेत, या प्रेक्षकांना प्रश्नावली देत असेल तर त्यांच्याकडून मला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न मी निर्माण केले पाहिजेत, याचा फार शास्त्रीय पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांचं नाव, ते कुठं राहतात, पत्ता, हे तर सर्वसाधारण गोष्टी झाल्या, पण आपल्याला त्यांची जात किंवा धर्म हे सुद्धा महत्वाचं आहे. जात धर्म आपल्या या विषमतेच्या गोष्टी असल्या तरी आपल्याला सांस्कृतिक संशोधनासाठी त्याचा फार मोठा उपयोग होत असतो. म्हणजे जेव्हा आम्ही लोककलांचा अभ्यास केला, महाराष्ट्र शासनाने आम्हाला लोककला ज्या नागपूर विभागात सादर होतात, म्हणजे बहुरूपी असेल, गोंधळ असेल किंवा डहाका असेल, दंडार असेल, तेव्हा असं लक्षात आलं की काही लोककला प्रकार ह्या काही जातीपुरती मर्यादित आहेत, काही जमातीपुरती मर्यादित आहे, ती इतर जमातीपुरती नाही. त्या ठिकाणी
आपल्याला त्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना किंवा त्याला प्रश्नावली देत असताना त्याचा जात धर्म ही सुद्धा महत्वाची ठरते. त्याची आर्थिक परिस्थिती सर्वात महत्वाची ठरते. त्याच्या घरामध्ये आधी त्यांचे जे काही पूर्वज आहेत त्यांची माहिती सुद्धा महत्वाची ठरते. आणि त्याला कोणत्या प्रकारची नाटकं आवडतात, मग सामाजिक आवडतात की धार्मिक आवडतात, पौराणिक आवडतात, ऐतिहासिक आवडतात. आणि जेव्हा 100 किंवा 200 प्रेक्षकांचा मी जेव्हा अशा प्रकारचं तथ्य संकलन करतो, माहिती गोळा करतो, तेव्हा त्याचं विश्लेषण करत असताना मला मग वर्गीकरण करता येतं की झाडीपट्टीच्या या 4 जिल्ह्यामध्ये जे काही प्रेक्षक आहेत ते या आर्थिक गटातील अधिक आहेत, या सामाजिक गटातील अधिक आहेत. आणि त्यापैकी पौराणिक नाटक पाहणाऱ्यांची संख्या इतके टक्के आहे, ऐतिहासिक नाटकं आवडणाऱ्यांची संख्या इतकी टक्के आहे, आणि त्यांच्या अपेक्षा काय आहे. म्हणजे मला या पूर्व विदर्भामध्ये एकूण हा जो नाट्य संस्कृतीचा भाग आहे त्याच्या वास्तवापर्यंत जाण्यासाठी या प्रश्नावलीचा वापर करून घेता येतो. त्यानंतर मुलाखत. सर्वसाधारण संशोधनामध्ये सुद्धा मुलाखती घेतल्या जातात, परंतु या क्षेत्रकार्यामध्ये सुद्धा मुलाखतींचं मोठं महत्व आहे. मुलाखती या एकतर पूर्वरचित असू शकतात, पूर्वरचित म्हणण्यापेक्षा पूर्व नियोजित आणि स्वयंस्फूर्त असू शकतात. म्हणजे मी काही नाटककार दिग्दर्शक यांच्या मुलाखती घेतल्या, त्यासाठी मी प्रश्न काढले, तर ती पूर्व नियोजित माझी मुलाखत होती. परंतु मी जेव्हा त्या नाट्यप्रयोगाच्या प्रसंगी गेलो, तिथं उत्स्फूर्तपणे असे काही लोक भेटले की ज्यांना काही बोलायचं होतं आणि मी प्रश्न विचारणं त्यांना आवडत नव्हतं, तर त्यांच्या मनात जे काही होतं ते स्वतःहून सांगत होते. तर अशा प्रकारची सुद्धा एक उत्स्फूर्त अशी मुलाखत ती तुम्हाला त्या तथ्याच्या जवळ नेणारी अधिक असते, स्वरूप सांगणारी, आपला जो प्रकल्प आहे त्याच्या जवळ जाणारी असते. तर अशा प्रकारे आपला मराठी साहित्याचा विषय किंवा मराठी भाषा, संस्कृती आणि एकूण कला व्यवहार हा जो संशोधनाचा भाग आहे, हा आपला वैज्ञानिक संशोधनापासून वेगळा आहे आणि त्याची चौकट करता येत नाही. प्रत्येक प्रकल्पाच्या विषयानुसार वेगवेगळ्या प्रकारची संशोधनाचे स्वरूप आपण ठरवू शकतो, वेगवेगळ्या संशोधन पद्धतींचा आपण वापर करू शकतो, वेगवेगळ्या साधनांचा आपण वापर करू शकतो आणि ते आपण तारतम्याने केलं पाहिजे. आपलं मूळ उद्देश जी काही विशिष्ट समस्या आपल्या पुढे आहे त्या समस्येचं आकलन करून घेणे आणि आपण निर्माण केलेल्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचणे किंवा आपण आपल्या मनाशी जे काही गृहीतक धरलेलं आहे ते गृहीतक सिद्ध करणे इथपर्यंत असेल तर आपल्याला ठराविक पद्धतीने जे पुस्तकात लिहिलेले असतात, म्हणजे काही संशोधनाच्या पद्धती असतात, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे नाटक पाहायला जाताना काही वेगवेगळे पोशाख असं घालत असतात, म्हणजे जणू काही त्यांना तो नाटकाचा एक वेगळा उत्सव वाटतो. म्हणजे सर्वसाधारण घरी वावरताना, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी वापरताना जो पोशाख असतो तो पोशाख नसतो, तर नाटक पाहायला जाताना एक वेगळा पोशाख काही प्रेक्षक करताना आम्हाला आढळले. यातून त्यांच्या ज्या जगण्याच्या प्रेरणा आहेत, म्हणजे कला खरं म्हटलं तर पोट भरल्यानंतरची गोष्ट आहे. मला माझं व्यावसायिक जीवन महत्वाचं आहे, त्यासाठी मी रात्रंदिवस काम करत असतो, पण त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर कलेचा आस्वाद ही नंतरची गोष्ट आहे. म्हणून झाडीपट्टीमध्ये अतिशय अभावग्रस्त असे लोक सुद्धा नाटकाचा आस्वाद घेतात, तिकीट काढून आस्वाद घेतात आणि ते पाहायला जाताना विशिष्ट प्रकारचा पोशाख करतात. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ह्या आधी मला अशा कुठल्या संशोधन पद्धतीच्या चौकटीत दिसल्या नाहीत, पण आपण प्रत्यक्ष जेव्हा क्षेत्र कार्य करतो तेव्हा आपल्या विषयाच्या अनुषंगाने असे अनेक पैलू, असे अनेक कंगोरे आपल्याला दिसत असतात. त्यामुळे आपण आपला जो विषय आहे त्या विषयासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काही साधनं वापरू शकतो असं मला वाटतं.
विशेषतः लोक साहित्याचा जेव्हा प्रकल्प केला जातो तेव्हा त्यामध्ये संशोधकाला अनेक काही पथ्य पाळावी लागतात. एक पुस्तक फार प्रसिद्ध आहे, मला वाटतं नारा शेंडे यांचं आहे. लोकसाहित्याचं लोकसाहित्य स्वरूप असं काहीतरी नाव आहे आणि ते विदर्भ साहित्य संघाने प्रसिद्ध केलेलं फार सुंदर पुस्तक आहे ते. त्यामध्ये नारा शेंडे यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जी काही लोकगीतं आहेत आणि लोककथा आहेत यांचं संकलन केलेलं आहे. तर हे संकलन करत असताना ते त्या परिसरात फिरत होते आणि फिरत असताना त्यांना अनेक लोकांनी अडथळा निर्माण केला, कारण त्यांना स्त्रियांची गाणी ऐकायची होती आणि तिथल्या काही समूहांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आमच्या इथल्या स्त्रियांशी बोलता येणार नाही, आमच्या स्त्रिया परक्या माणसाच्या पुढे जात नाहीत, त्याच्यामुळे तुमच्या पुढे ती गाणी म्हणू शकत नाहीत. तर अशा वेळी त्यांना वेगळा प्रकार त्या ठिकाणी अवलंबला, त्यांचा विश्वास संपादन करावा लागला आणि हे अनेक दिवस त्या ठिकाणी मुक्काम करावा लागला आणि तेव्हा कुठे त्यांना त्या विशिष्ट समूहातील स्त्रियांची गाणी मिळाली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली. आपण अशाच प्रकारचं संशोधन दुर्गा भागवतांचं बघू शकतो. दुर्गा भागवतांनी महाराष्ट्रातल्या अनेक आदिवासी जमातींच्या ज्या कूटकथा आहेत, लोककथा आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि ते एक प्रकारचं फार महत्वाचं संशोधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. तर दुर्गा भागवतांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये अनेक पुस्तकं आहेत त्यांची, पण एक धर्म आणि लोकसाहित्य नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी अनुभव विशद केलेले आहेत आपले, की विशिष्ट समूहाच्या लोकांमध्ये मृत्यूची संकल्पना असेल, जन्माची संकल्पना असेल, तर ती जर समजून घ्यायची असेल तर त्यांच्या ज्या काही पारंपरिक प्राचीन लोककथा कूटकथा ज्या असतात त्या कशा मिळवता त्यांना आल्या आणि त्या मिळवताना किती त्रास त्यांना झाला आणि त्या कूटकथा, तिथलं भौगोलिक जीवन आणि त्या लोकांची एकूण जीवनशैली यामध्ये कसा परस्पर संबंध आहे हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. तर लक्षात घेतलं पाहिजे आपण की संशोधकाने केवळ संशोधन पद्धतीची जी काही ठराविक पुस्तकं असतात ती पुस्तकं वाचूनच आपल्याला त्या पद्धतीने संशोधन करता येत असं नाही, तर दुर्गा भागवतांसारख्या ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्यांचे अनुभव वाचून सुद्धा आपल्याला ठरवता येतात की आपल्याला कसा मार्ग काढता येईल. तुम्हाला एक उदाहरण आणखी देतो जगप्रसिद्ध. आपल्याला अरेबियन नाईट्स माहिती आहे की जे आपल्यापर्यंत आलाय. पहिल्यांदा मला वाटतं विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी मराठीमध्ये ते भाषांतर केलं आणि नंतर अलीकडे आपल्या ज्या लेखिका आहेत महत्वाच्या, काय त्यांचं नाव, त्यांनी केलेलं आहे खूप मोठ्या खंडामध्ये. तर मुळामध्ये या अरबस्तानातल्या राजे जे आहेत, तिथले सरदार आहेत, त्यांच्या जनानखान्यातल्या त्या कथा होत्या आणि त्याच्या बाहेर ते त्या जात नव्हत्या. तर तिथं हा जो एक इंग्लिश संशोधक आहे रिचर्ड बर्टन हा 18व्या शतकामध्ये इंग्लंड मधून तिथपर्यंत गेला आणि त्या काळामध्ये काही प्रवासाची साधनं नव्हती. अनेक आदिवासी टोळ्यांनी त्यांना त्याच्यावरती हल्ला सुद्धा केलेला होता. तर हा त्या अरबस्तानामध्ये गेला आणि तिथल्या जनानखान्यामध्ये तो वेश बदलून गेला वैद्य म्हणून, तिथल्या राण्यांची तब्येत तपासण्यासाठी, आणि त्यांनी ते सगळं लिहून घेतलं आणि इंग्लंडला आणल्यानंतर त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि जगासमोर, आज जगातलं जर लोकप्रिय, सगळ्यात लोकप्रिय म्हणजे आपल्याकडचं हितोपदेश आहे, पंचतंत्र आहे, त्याप्रमाणे सगळ्यात मौलिक आणि रंजक असं साहित्य कोणतं असेल तर कोणताही संशोधक सांगेल की ती अरेबियन नाईट्स या कथा आहेत. तर या कथा मिळवताना कसं त्याला त्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं हे तुम्हाला वाचायला पाहिजे. बाळ सामंत त्यांचं शापित यक्ष नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही फार सुंदर कथा दिलेली आहे. रिसर्च प्रोजेक्ट राबवताना जर महत्वाचा विषय असेल तर काय काय करावं लागतं, त्यामध्ये आणखी जाता जाता तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो एक, की त्यांनी अनेक त्या रिचर्ड बर्टननी अनेक भूभागात फिरला, अनेक ठिकाणी तो गेला आणि त्या प्रत्येक ठिकाणी
तिथल्या तिथल्या बायकांशी लग्न केलं. आपल्या महाराष्ट्रात आला तो, एका महाराष्ट्रीयन स्त्रीशी सुद्धा त्यांनी लग्न केलं. तर संशोधक म्हणून त्याची भूमिका काय होती, की त्याला काही अनेक बायका पाहिजे होत्या म्हणून त्यांनी लग्न केलं का? तसं नव्हे. तो असं सांगतो, की तुम्हाला एखाद्या संस्कृतीचं मूलतत्व, जगण्याचं मूलतत्व, संस्कृतीचं मूलतत्व समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्यांच्या जेवणाखाण्याच्या पद्धती ह्या समजून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी त्या समूहातील स्त्रीशी लग्न मी करतोय असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी असं तुझं सांगितलेलं आहे, की एखाद्या भाषिक समूहातील लोकांच्या जीवन प्रेरणा किंवा त्यांची जीवन मूल्य समजून घ्यायची असतील, सर्वप्रथम आपण त्या भाषेतील शिव्यांचा अभ्यास केला पाहिजे. लक्षात घे. त्यांनी जगातल्या अनेक संस्कृतींचा शिव्यांचा अभ्यास केला, त्याचे कोश सुद्धा केलेले आहेत. आणि भारतीय भाषांमधील शिव्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी शेवटी जो निष्कर्ष मांडलेला आहे तो असा आहे, की तो म्हणतो की भारतीय माणूस हा मातृपूजक आहे आणि म्हणून भारतीय भाषांमध्ये ज्या शिव्या आहेत या आईवरून दिल्या जातात. शिवी देण्याचा उद्देश असा असतो की समोरचा माणूस हा अधिक दुखावला पाहिजे. तो त्याच्या मर्मस्थानावर जेव्हा हल्ला करतो शिव्या देणारा, तेव्हा तो अधिक दुखावतो आणि म्हणून शिव्या ह्या आईवरून दिल्या जातात असं त्यांनी आपल्या त्या संशोधनामध्ये लिहिलेलं आहे. तर जाता जाता काही अनुषंगिक या गोष्टी मी सांगितल्या, पण संशोधक म्हणून आजवरच्या म्हणजे दुर्गा भागवतांसारख्या मोठ्या संशोधक आणि इकडे जया दडकर हे संशोधक ज्यांनी एका व्यक्तीचा, लेखकाचा शोध घेतला आणि इकडे रिचर्ड बर्टन हा जागतिक पातळीवरतील एक मोठा संशोधक, ही सुद्धा उदाहरणं आपल्याला माहित असायला पाहिजेत. तर मला सामान्य संशोधन आणि संशोधन प्रकल्प यातील फरक काय हे सांगायचा होता. त्याच्या संशोधन पद्धती वेगळ्या कशा असू शकतात आणि तारतम्याने आपल्याला स्थळ काळ पाहून कसा मार्ग शोधावा लागतो हे मला सांगायचं होतं. आणि प्राध्यापक म्हणून तुम्हाला संशोधन प्रकल्प निवडताना कशा प्रकारचे विषय घ्यायला पाहिजेत, ज्यामुळे अधिक आर्थिक मदत मिळेल, तुम्हाला अधिक अनुभव येईल आणि तुमचं हे जे व्यावसायिक जीवन आहे प्राध्यापकांचं, अध्यापन आहे आणि संशोधन आहे, हे संशोधन अधिक मौलिक आणि अधिक समृद्ध कसं होईल या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी हे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. एक 5 ते 5-7 मिनिटं आहेत. कुणाला प्रश्न असतील ते विचारा. काही चॅट बॉक्स मध्ये जर प्रश्न आले असतील ते मला सांगा कोणीतरी. आभार आभार मानू. धन्यवाद सर. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य धन्यवाद सर. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुजवले, त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. कार्यशाळेच्या या सत्राला लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर प्रमोद मुनघाटे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. कार्यशाळेत उपस्थित संशोधक, विद्यार्थी व इतर प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र सर्वांचे मी आभार मानते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक आम्रपाली मोडक या संपूर्ण कार्यशाळेसाठी तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या व प्राध्यापक डॉक्टर प्रांजली काणे मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर संदीप कंदुलवार सर यांचेही मी आभार व्यक्त करते. कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर अनिल शेंडे सर व सहसमन्वयक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर यांचेही मी आभार व्यक्त करून हे सत्र संपवले असे जाहीर करते. यानंतर रिसर्च प्रोजेक्ट ऑफ माय रिसर्च आयडिया या विषयावर होणार असून त्यात रिसर्च स्कॉलर आपल्या प्रबंध विषयाची मांडणी करणार आहे. ते सत्र
दुपारी 1 ते 2 या वेळात असून त्यासाठी सर्व प्रतिनिधी 1 वाजता पूर्वी जॉईन व्हावे ही नम्र विनंती. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद सर. मैत्री सर, आता आपण स्टॉप करायचं ना सत्र? हा सर, आपलं सत्र स्टॉप करायचं ना आता? ठीक. कोणाला काही बोलायचं आहे का?